नमस्कार. आज आपण भेटत आहोत एका विलक्षण प्रेरणादायी व्यक्तीला, ज्यांनी आपल्या दुःखाला बाजूला सारून इतरांसाठी मायेची घर उभारली, ज्यांनी हजारो अनाथ मुलांचे आयुष्य उज्ज्वल केले. अशी ती माई, हजारो लेकरांची आई. कृष्णाची जशी यशोदा तशी ती सिंधुताई. जवळपास 1500 लेकरांची आई, 700च्या वर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी, पद्मश्री सिंधुताई सपकाळ. नमस्कार, मी सिंधुताई सपकाळ. आणि प्रथमच तुझं धन्यवाद बाळा, जे तू मला येथे येण्याची संधी दिली. आम्ही असं ऐकलं आहे की तुमचं सिंधू हे नाव बालपणापासून नव्हतं. हो, लहान असताना सगळे चिंदी म्हणून हाक मारायचे, जे माझ्या आईनं ठेवलं होतं. मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे मी त्यांना नकोशी होती. मग तुमचा चिंदीपासून तर सिंधुताईपर्यंतचा प्रवास कसा घडला? चिंदीसाठी खूप चांगलं स्थळ आलं आहे. पण ती आता लहान आहे, शाळेत जाते, शिकू दे ना तिला. तू काय गोष्टी ऐकतेस? जा भांडी घास. अगं, पण ती शिकली तरच पुढे जाईल ना. आता कुठं पुढं जाईल? अहो, पोरीनं पुढं जायचं म्हणजे लग्न करून सासरी जायचं, 2 पायानं जायचं आणि 4 खांद्यावरच यायचं. त्यामुळे लग्न होणार म्हणजे होणारच. शिंदे, तू ठीक आहेस ना? तुझ्या चेहऱ्यावर खूप ताण दिसतोय. लग्नाची तयारी चालू आहे, पण तुला काय वाटतं, हे योग्य आहे का? हीच का ती वाट आहे जी मला स्वीकारायची आहे? लग्न फक्त एक बंधन होऊन राहील का, की माझी स्वप्न आणि ओळख हरवण्याचा धोका आहे? मी नेहमी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं, पण हे लग्न मला त्याची संधी देईल का? तुला स्वतःची भावना ऐकायला हवी. तू सक्षम आहे सिंधू, तुझ्यात खूप काही आहे. तुला असं वाटतं का की तुझं स्वप्न कधी पूर्ण होईल जर तू हे लग्न केलंस? मला माहित नाही, पण मला स्वतःशी वचन घ्यावं लागेल की कोणत्याही परिस्थितीत मी माझी स्वप्न आणि ओळख हरवू देणार नाही. शिंदे, तुझ्या चेहऱ्यावर एवढी चिंता का आहे? सगळं ठीक आहे ना? तुम्हाला समजत नाही का? हे लग्न माझं संपूर्ण जीवन बदलणार आहे. मला वाटतं घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये माझं स्वप्न संपून जाईल. नमस्कार जावाई. आता तुझं काम घर सांभाळणं आहे. तुझी जागा घरातच आहे. पुस्तक आणि शिक्षणासाठी आता जागा नाही, बरं का? तू हिम्मत नको हरू बाळा. लक्षात ठेव, मी कायम तुझ्या सोबत राहणार. जर मला जग मिळणार नसेल तर मी माझं जग स्वतः तयार करेन. लग्नानंतर एवढी वर्ष होऊन गेली आणि तुम्ही आता असं का करत आहात? अहो पण बस चुप. आता खूप झालं तुझं. यापुढे सहन नाही करू शकणार मी. तुला घराबाहेर तर आज जावंच लागेल. तुम्ही खरंच मला घराबाहेर काढण्याची गोष्ट करताय का? मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की तुम्ही माझ्याशी असं कराल. मी फक्त माझ्या मार्गावर चालायचं ठरवलं होतं. ही माझी चूक आहे का? तुला कळत नाही का? तू माझं घर, माझं कुटुंबात त्रासदायक बनवलं आहेस. मला नको आहे की तू घरात राहून नेहमी मला आणि माझ्या कुटुंबाला दोष लावशील. तुझ्या वागण्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. तुला घराबाहेर जावंच लागेल. आता जा बाहेर आणि जो तुझा मार्ग आहे ना त्यावर चालत जा. आज मी कोसळणार नाही. जे काही असेल मला स्वतःला सिद्ध करावं लागेल.
4 महिन्याचं लेकरू आहे रे माझं. हे का म्हातारे, हे पीठ घे, दुर्वा दे. काट्यांना फक्त बोचणं माहीत असते, पण वेदना कळत नसतात. मी माझे पाय किती संकट आले तरी एवढे घट्ट करीन की एक दिवस काटे सुद्धा झुकतील. आजची रात्र या स्मशानात भाकरी रोखून खावी लागेल. आई, आई, कशाला आली ग तू येथे? तुला तुझ्या नवऱ्याने धिक्कारलं. तुला घरात घेऊन मी मरू का? मला पण राहायचे समाजात. जा इथून निघून. पण आई, कुठे जाऊ मी? माझं तुझ्याशिवाय कोण ग? जा कुठेही जा, नाहीतर रेल्वे खाली येऊन जीव दे, पण इथून निघून जा. जे वाक्य अंगावर शहारे उभे करतील ते अस्सल जीवनात बघायला व सोसायला जी ताकद आणि हिंमत लागते ती दुर्मिळच. मग यापुढे तुम्ही तुमचा प्रवास, तुमची संस्था कशी स्थापित केली? संस्था नाही रे बाबा ती. तो माझा परिवार आहे, माझी लेकरं आहे ती सर्व. स्मशानात पोट भरण्यापासून तर कल्याण स्टेशनवर भीक मागून, स्वतः पैसे गोळा करून, मोठमोठ्या लोकांना चंदा मागून मी माझ्या परिवाराचा पाया उभा केला. ही सर्व माझेच लेकरं. दीपक मी दत्तक घेतलेला पहिला मुलगा. त्यानंतरही खूप लेकरं आले. मला माई म्हणणारे. जगण्यासाठी ना साहेब पोट भरावं लागतं. जेव्हा मी मागितलं तेव्हा मिळालं. मला भाषणं यायची, मी भाषण द्यायची आणि म्हणायची, मी भाषण दिलं मला राशन द्या. सुरुवातीला खूप कठीण गेलं. दिवाळीला लोक फटाके फोडायचे, माझे लेकरं टाळ्या वाजवायचे. काय करायचं, काही पर्यायच नव्हता. सिंधुताई, तुमच्या परिवारात मुली जास्त आहेत की मुलं? मुली, त्यांना संरक्षणाची जास्त गरज आहे. ही मुलं बघा, कधीतरी यांचंही कोणीतरी होतं, पण समाजाने त्यांना एकटं सोडलं. आता हे अनाथालयच त्यांचं घर आहे. आई, तुम्ही खरंच एक प्रेरणा आहात. तुम्ही आम्हाला शिकवलं की समाज बदलण्यासाठी आधी स्वतःला बदलावं लागतं. तुम्ही आम्हाला दाखवलं की ममता फक्त एक शब्द नाही, ती एक भावना आहे. ज्यांना कोणीही नाही अशा मुलांना आपलंसं करणं हीच तर खरी ममता आहे. आई, तुम्ही आम्हाला शिकवलं की कधीही हार मानू नये. आम्ही सगळे एकत्र येऊन प्रत्येक अडचणी पार पाडू शकतो. आपली सर्वात मोठी ताकद आपलं प्रेम आहे रे बाबा, आणि आपण ते प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आहे. हाच माझ्या संघर्षाचा खरा विजय समज. माई, बघ तो दरवाजात तो म्हातारा कसा कोसळून पडलेला आहे. सिंधू, मला माहीत आहे मी तुझ्या स्वप्नांना आणि इच्छांना कधीच महत्त्व दिलं नाही. मी जे करायला हवं होतं ते मी करू शकलो नाही ग सिंधू. मला माफ कर ग सिंधू. बरं, तुला केलं माफ, पण एक अट राहील माझी. माई, ज्या व्यक्तीने तुला घराबाहेर काढलं तू त्याला घरात प्रवेश देशील का? मी कधीही आपल्या नात्यात ममतेला कमी होऊ दिलं नाही. तुला माफ करणं कठीण नाही, कारण माझ्यासाठी ममता कधीच अटींवर असत नाही. तुला मी पती म्हणून कधीच स्वीकारणार नाही. तू सुद्धा माझं बाळ म्हणूनच प्रवेश करशील. तुझं नाव आजपासून श्रीहरी सिंधुताई सपकाळ होईल. नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदराने वात. याचं नाव गरिबी आहे. सिंधुताई सपकाळ स्मशानात राहणारी, भिकाऱ्यांसोबत राहणारी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी, जन्म दिलेल्या बाळाची नाळ तोडणारी मी. एकच विचार केला की सिंधू, अशी वेळ कोणावरही येऊ नये, आणि आली तरी त्याच्यासोबत तू असायला पाहिजे.
देह प्रदर्शन करणं म्हणजे शिक्षण नाही आणि जगणं पण नाही बेटा. तुमच्याकडे बघताना समोरच्याला मादी वाटायला नको, माय आठवली पाहिजे, तरच मुली सुरक्षित राहतील. हजारो लेकरांची माय होऊ शकते. 282 जावाई, 49 सुनांची सासू, 250 गायींची आई, 750 पुरस्काराची मानकरी, 4 राष्ट्रपती सन्मानित सिंधुताई. मला माझं अस्तित्व नष्ट होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून डोळ्यातले पाणी शिंपळून धगधगते निखारे विझवले. त्याचं गाठोडं बांधलं. कोळशाच्या गाठोड्याच्या सहवासात सिंधुताई सपकाळ आज जन्माला आले, उभे झाले.